नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. बघा, गव्हर्नमेंट स्कीमचं एक्झाम मध्ये वेटेज वाढलेलं आहे. एक्झाम टू एक्झाम वेटेज जर बघितलं गव्हर्नमेंट स्कीमचं, तर तुम्हाला कळेल की गव्हर्नमेंट स्कीम करणं किती इम्पॉर्टंट आहे. आता सध्या मुलांना प्रॉब्लेम काय आहे की त्यांना एक सोर्स प्रॉपर भेटत नाही गव्हर्नमेंट स्कीमसाठी. नेमकं गव्हर्नमेंट स्कीम कुठून कराव्या, त्याच्यामध्ये अपडेटेड डाटा असेल आणि एक्झाम रिलेव्हंट डाटा असेल, हा इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्हाला खूप सारे लेक्चर गव्हर्नमेंट स्कीमवरती बघायला भेटतील, पण एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू नाही का ते लेक्चर्स आहे का कामाचे नसतात काही. एक्झामला नेमकं कुठले मुद्दे विचारतात गव्हर्नमेंट स्कीमवरती, ते आहे का त्या लेक्चर सिरीज मध्ये असणं गरजेचं आहे. तुमच्या ह्या सर्व प्रॉब्लेमचं सोल्युशन आता मी घेऊन आलेलो आहे. कारण आपण एक नवीन लेक्चर सिरीज तुमच्यासोबत घेऊन येत आहोत, ती म्हणजे योजना एक्सप्रेस मिशन 50-50. ठीक आहे, ह्याच्यामध्ये आपण 50 दिवसात 50 गव्हर्नमेंट स्कीम तुमच्या कव्हर करणार आहोत, ते पण नॉन स्टॉप. संडेला देखील तुमचे लेक्चर्स होतील आणि ओनली युट्यूब लाईव्ह फॉर्मॅटमध्ये हे लेक्चर असणार आहेत आपले. दररोज संध्याकाळी 7 वाजता लेक्चर्स असतील आणि शॉर्ट व्हिडिओ असेल. 30 मिनिटाचा एक व्हिडिओ असेल, म्हणजे 30 मिनिटामध्ये आपण त्या स्कीम बद्दल डिटेलमध्ये बघणार आहे. 50 दिवस 50 इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट स्कीम आपण कव्हर करणार आहे योजना एक्सप्रेस मिशन 50-50 ह्या लेक्चर सिरीजमध्ये. आणि अजून सांगतो, लेक्चर हे फक्त ओनली आणि ओनली युट्यूब लाईव्ह फॉर्मॅटमध्ये असतील. म्हणजे लेक्चर स्टार्ट झाल्यानंतर 7ला राईट लेक्चर स्टार्ट होईल, अर्ध्या तासामध्ये 7 वाजून 30 मिनिटांनी लेक्चर संपेल. पुढे जास्तीत जास्त आपण 10 ते 15 मिनिटं लेक्चर ठेवणार आहे युट्यूबवरती, नंतर ते तिथून डिलीट करणार आहोत. ठीक आहे, सो लाईव्ह फॉर्मॅटमध्ये लेक्चर करायचा प्रयत्न करा. मग लेक्चर सिरीज मध्ये आता नेमकं काय काय असणार आहे, त्याच्या अगोदर कुठल्या एक्झामला गव्हर्नमेंट स्कीमचं किती वेटेज आहे ते जरासं आपण बघूया. म्हणजे तुम्हाला कळेल गव्हर्नमेंट स्कीम करणं का इम्पॉर्टंट आहे, का महत्वाचं आहे ते. बघा, आता आपण जर विचार केला आयबीपीएस पीओ क्लर्क, आयबीपीएस पीओ आणि क्लर्कचा मेन्सचा, तर गव्हर्नमेंट स्कीमचं वेटेज तुम्हाला दोन्ही पण क्लर्कला आणि पीओला पण आहे का 6 ते 10 मार्काचं वेटेज बघायला भेटेल. म्हणजे गव्हर्नमेंट स्कीमवरती डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली 6 ते 10 मार्काचे प्रश्न विचारले जातात आयबीपीएस पीओ अँड क्लर्कला. एसबीआय पीओ अँड क्लर्कचा विचार करायला गेला तर हेच वेटेज 8 ते 12 मार्काचं होतं इथं. 8 ते 12 मार्काचं समजते. म्हणजे एसबीआय पीओ अँड क्लर्कला पण 8 ते 12 मार्काचे प्रश्न म्हणजे तुम्हाला विचारले जातात गव्हर्नमेंट स्कीमवरती. आरआरबी पीओ आणि क्लर्कचा विचार करायला गेला तर इथं आहे का वेटेज 10 ते 15, मी म्हणेल 10 ते 15 मार्काचं वेटेज असतं आरआरबी साठी. ठीक आहे, गव्हर्नमेंट स्कीमचं. म्हणजे आरआरबी एक्झामला 10 ते 15 मार्काचे तुम्हाला प्रश्न गव्हर्नमेंट स्कीमवरती फक्त विचारले जातात. जसं बाकीच्या एक्झाम नाबार्ड ग्रेड ए विचार करायला गेलं तर नाबार्ड ग्रेड एला आहे का जवळपास आहे का 20 ते 25% पेपर हा गव्हर्नमेंट स्कीम रिलेटेड प्रश्नावरतीच असतो. नाबार्ड ईएसआयचा, पुन्हा एआरडीचा नाबार्ड विचार करायला गेला तो 15 ते 20% पेपर आहे का गव्हर्नमेंट स्कीम वरती असतो. आरबीआय ग्रेड बी म्हणा आता, त्याच्यामध्ये 10 ते 15% पेपर हा तुमचा कशावरती असतो रे, तर तो आहे का गव्हर्नमेंट स्कीम वरतीच विचारला जातो. एलआयसी आहे का डब्ल्यूओ किंवा एडीओ बघा, तिथे पण 6 ते 8 मार्काचे आहे का प्रश्न विचारले जातात गव्हर्नमेंट स्कीम वरती. तर गव्हर्नमेंट स्कीमचं हे वेटेज आहे एक्झाम मध्ये, मेन्स एक्झाम मध्ये. त्याच्यामुळे गव्हर्नमेंट स्कीमला तुम्हाला इग्नोर करून चालणारच नाहीये, त्या डिटेलमध्ये कराव्याच लागणार आहेत. आणि तुमचे हेच मार्क तुम्हाला सिक्युअर करून देण्यासाठी आपण ही नवीन लेक्चर सिरीज आणत आहोत, जी की उद्यापासून म्हणजेच 15 ऑगस्ट पासून सुरू होते. युट्यूब लाईव्ह फॉर्मॅटमध्ये असणार आहे. दररोज संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला लेक्चर करायचे आहेत आपल्या संकल्प एज्युकेशन हे युट्यूब चॅनेल वरती. समजलं? त्याच्यानंतर बघा, आता ह्या लेक्चर मध्ये नेमकं कुठल्या कुठल्या स्कीम आपण कव्हर करणार आहे, तर ओव्हरऑल सांगतो. ह्या लेक्चर मध्ये तो आपण आहे का ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट रिलेटेड टॉप 10 स्कीम काढलेल्या आहेत, त्या स्कीम कव्हर करणार आहे. पुन्हा फायनान्शियल इन्क्लुजन, सोशल सिक्युरिटी रिलेटेड स्कीम असतील, हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट रिलेटेड स्कीम असतील, इन्फ्रास्ट्रक्चर अँड एम्प्लॉयमेंट रिलेटेड, वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, हेल्थ, एनर्जी अँड एन्व्हायरमेंट, एज्युकेशन अँड स्किल डेव्हलपमेंट रिलेटेड, ह्या सर्व हे तर जे टॉपिक दिसतात ना, ह्या टॉपिक रिलेटेड टॉप 50 स्कीम आहेत त्या आपण कव्हर करणार आहे. मग एक्झॅक्ट ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट मध्ये कुठल्या कुठल्या स्कीम आपण कव्हर करणार आहे, तर ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट मध्ये तुम्हाला इथं बघायला भेटेल पीएम किसान सन्मान निधी असेल, किंवा पीएम फसल बीमा योजना असेल, किंवा नंतर कृषी सिंचाई योजना असेल, राष्ट्रीय कृषी विकास योजना असेल, ई नाम असेल, त्याच्यानंतर पुन्हा सॉइल हेल्थ कार्ड असेल, किसान क्रेडिट कार्ड असेल, नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन असेल, किंवा पीएम कुसुम असेल, पीएम मत्स्य संपदा योजना असेल. ह्याच्यासारख्या ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंटच्या रिलेटेड टोटल 10 स्कीम आपण काय करणार आहे, कव्हर करणारे येणाऱ्या 10 दिवसामध्ये डिटेलमध्ये सिक्वेन्स वाईज. उद्या आहे का सुरुवात आपण आहे का ऍग्रिकल्चर रिलेटेड आहे का ह्याच्यापासून करणार नाहीये सुरुवात आपण एज्युकेशन रिलेटेड ज्या स्कीम आहेत त्याच्यापासून करणार आहे. ठीक आहे,
त्याच्यानंतर फायनान्शियल इन्क्लुजन आणि सोशल जस्टिसच्या आपण कुठल्या स्कीम बघणार आहे, तर त्याच्यामध्ये आपण प्रधानमंत्री जनधन योजना असेल, जीवन ज्योती बीमा योजना असेल, सुरक्षा बीमा योजना असेल, नंतर अटल पेन्शन योजना असेल, स्टँडअप इंडिया स्कीम असेल, मुद्रा योजना असेल, फायनान्शियल लिटरसी वीक बद्दल बघणार आहे, पुन्हा सोशल आहे का सॉरेनियन गोल्ड बॉन्ड स्कीम असेल, किंवा पीएम स्वनिधी, प्रधानमंत्री स्ट्रीट वेंडर आत्मनिर्भर निधी स्कीम असेल, किंवा डिजिटल इंडिया प्रोग्राम असेल, ह्या सर्व स्कीमच्या रिगार्डिंग डिटेलमध्ये काय करणार आहे आपण म्हणजे बघणार आहे योजना एक्सप्रेस मिशन 5050 ह्या नवीन आपल्या स्कीमच्या लेक्चर सिरीजमध्ये. ह्या आपण 10 स्कीम कव्हर करणार आहे. फायनान्शियल इन्क्लुजन आणि सोशल सिक्युरिटीच्या, ॲग्रिकल्चरच्या 10 स्कीम कव्हर करणार आहे. पुढे त्याच्यानंतर बघा आता हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट रिलेटेड टोटल 5 स्कीम आपण आणलेल्या आहेत इम्पॉर्टंट. त्या 5 स्कीम आपण काय करणार आहे कव्हर करणार आहोत. मग आता त्या 5 स्कीम कुठल्या, त्याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना असेल, ठीक आहे, ग्रामीण आणि प्रधानमंत्री आवास योजना अर्बन, ह्या दोन्ही वेगवेगळ्या स्कीम आहेत, त्या पण आपल्याला काय करायचे तर बघायच्या आहेत. पुन्हा स्मार्ट सिटीज मिशन असेल, स्मार्ट सिटीज तुम्हाला बघायला भेटतात ना, काय झालं नेमकं स्मार्ट सिटीजचं, त्याची डेव्हलपमेंट काय झालेली आहे, तर त्या स्मार्ट सिटीज मिशन बद्दल बघणार आहे. पुन्हा अमृत मिशन या स्कीम बद्दल बघणार आहे, आणि स्वच्छ भारत मिशन तर आहेच. हे जे इम्पॉर्टंट हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट रिलेटेड ज्या 5 स्कीम आहेत, त्या 5 स्कीम आपण या लेक्चर सिरीज मध्ये काय करणार आहे डिटेलमध्ये एक्झामच्या प्रॉस्पेक्टिव्हनी कव्हर करणार आहे. समजतंय? आणि इम्पॉर्टंट असणारे बरं, तुम्हाला मी वेटेज सांगितलेलं आहे एक्झाम वाईज, उगच लेक्चर घ्यायचे म्हणून आपण घेणार नाहीये. उद्यापासून तुम्हाला क्वालिटी आणि क्वांटिटी, ठीक आहे, उद्यापासून कळेल. आपल्या इकडे क्वांटिटी पण असणार आहे आता, क्वालिटी पण असणार आहे या लेक्चर सिरीज मध्ये. क्वांटिटी 50+ गव्हर्नमेंट स्कीम फ्री ऑफ कॉस्ट मध्ये युट्यूबवर कव्हर करणार आहे, आणि क्वालिटी तर लेक्चर स्टार्ट झाल्यावर बघचालच काय आहे ते आपली. समजलं? पुन्हा त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर अँड एम्प्लॉयमेंट रिलेटेड स्कीम असतील. इन्फ्रास्ट्रक्चर अँड एम्प्लॉयमेंट रिलेटेड पण 5 आपण टॉपच्या स्कीम काढून आणलेल्या आहेत, जे की एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्हाला महत्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये प्रधानमंत्री गतिशक्ती योजना असेल, किंवा एका ग्राम सडक योजना असेल, किंवा मनरेगा, महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम मनरेगा असेल, किंवा डीडीयू दीनदयाल उपाध्याय ग्राम कल्याण योजना डीडीयू JKY स्कीम असेल, ठीक आहे. पुन्हा स्किल इंडिया मिशन, अशा इन्फ्रास्ट्रक्चर अँड एम्प्लॉयमेंट रिलेटेड आहे का 5 इम्पॉर्टंट स्कीम आपण काय करणार आहे बघणार आहे, ज्या की एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्हाला महत्वाच्या आहेत. पुन्हा त्याच्यानंतर आता आपण वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट रिलेटेड पण 5 इम्पॉर्टंट स्कीम आहेत त्या बघणार आहेत. आता वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट रिलेटेड बेटी बचाव बेटी पढाओ ही योजना तुम्ही ऐकली असेल, त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहे या लेक्चर सिरीज मध्ये. सुकन्या समृद्धी योजना असेल, त्या सुकन्या समृद्धी योजना तोंड पाठ होऊन जाईल तुमची, माझी गॅरंटी आहे. पुन्हा पोषण अभियान असेल, आपण डेली करंट अफेअर्स लेक्चर घेत असतो बघा, बरोबर आहे. मग त्याची डेली करंट अफेअर्स लेक्चर आहे ना, त्याच्यामध्ये पोषण अभियानच्या रिलेटेड न्यूज आठवड्याभरापूर्वी कव्हर केली. तर त्यावेळेसच मी अनाउन्समेंट केली की आपण इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट स्कीम ज्या आहेत त्या एका लेक्चर सिरीज मधून कव्हर करतोय. तर सांगितल्याप्रमाणे ही लेक्चर सिरीज तुमच्या समोर आहे. आता नंतर प्रधानमंत्री मातृवंदना योजना असेल, किंवा मिशन शक्ती असेल, ह्या सर्व इम्पॉर्टंट स्कीम वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट रिलेटेड आहे का आपण कव्हर करणार आहे, ज्या की एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या आहेत. पुन्हा त्याच्यानंतर हेल्थच्या रिगार्डिंग कुठल्या स्कीम आहेत रे, मग हेल्थ सेक्टरच्या रिगार्डिंग आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असेल, किंवा आयुष्यमान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन असेल, किंवा नॅशनल हेल्थ मिशन असेल, किंवा प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान असेल, किंवा जनसुरक्षा योजना असेल, ज्याला आपण JSY म्हणतो. हे हेल्थच्या रिगार्डिंग आपण 5 इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट स्कीम काढून आणलेल्या आहेत, त्या देखील काय करणार आहे आपण डिटेलमध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे, कुठलाच आहे का काय म्हणते की आपण एक म्हणतो ना सेक्टर सोडलेलं नाहीये. प्रत्येक सेक्टर मधल्या इम्पॉर्टंट स्कीम तुमच्या समोर काढून आणलेल्या आहेत. कारण तुम्हाला माहित नसतं गव्हर्नमेंट स्कीम म्हणजे एक्झॅक्ट कुठल्या गव्हर्नमेंट स्कीम करायच्या आहेत, कुठल्या सेक्टरच्या रिलेटेड हे तुम्हाला माहित नसतं. तर तो देखील तुमचा आता प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. सेक्टर वाईज गव्हर्नमेंट स्कीम काढून आणलेल्या आहेत. हेल्थ सेक्टर मधल्या ह्या 5 स्कीम आहेत, त्या 5 स्कीम इम्पॉर्टंट आहेत. 5 स्कीम डिटेलमध्ये आपण बघणार आहे. पुन्हा त्याच्यानंतर बघा आता एनर्जी अँड एन्व्हायरमेंट सेक्टर रिलेटेड आहे का तुम्हाला स्कीम बघायला भेटतील. एनर्जी अँड एन्व्हायरमेंट सेक्टर रिलेटेड त्याच्यामध्ये प्रधानमंत्री सूर्यघर मुक्त वीज योजना, जी की 2024 ला म्हणजे मागच्याच वर्षी लॉन्च केलेली आहे, त्या स्कीम बद्दल डिटेलमध्ये बघणार आहे. पुन्हा उजाला स्कीम माहित असेल तुम्हाला, फेम इंडिया स्कीम असेल, ही स्कीम असेल, किंवा नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन प्लॅन असेल, ज्याला काय म्हणतो आपण NEMMP म्हणतो, तर त्या ह्या प्लॅन बद्दल बघणार आहे. पुन्हा नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन, सारखं करंट अफेअर्स मध्ये तुम्हाला न्यूज मध्ये बघायला भेटेल नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन बद्दल. तर त्याच्याबद्दल डिटेलमध्ये आपण काय करणार आहे आपल्या हे लेक्चर सिरीज मध्ये बघणार आहे. एनर्जी अँड एन्व्हायरमेंट रिलेटेड ह्या 5 स्कीम आहेत,
त्या 5 स्कीम देखील आपण येणाऱ्या लेक्चर सिरीज मध्ये काय करणार आहे, कव्हर करणार आहोत. समजतंय? पुढे त्याच्यानंतर आता एज्युकेशन अँड स्किल डेव्हलपमेंट रिलेटेड कुठल्या स्कीम आपण बघणार आहे. एज्युकेशन अँड स्किल डेव्हलपमेंट रिलेटेड पण आपण 5 स्कीम काढून आणलेल्या आहेत, ज्या की एक्झामच्या प्रोस्पेक्टिव्हनी महत्वाच्या आहेत. त्या कुठल्या कुठल्या आहेत, त्याच्यामध्ये समग्र शिक्षा अभियान असेल, पीएम श्री स्कूल योजना असेल, स्वयं योजना असेल, किंवा पीएम विश्वकर्मा योजना 2030 ला लॉन्च केली बा ती असेल, किंवा नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम असेल, ज्याला NAPS म्हणतो. ह्या 5 एज्युकेशन अँड स्किल डेव्हलपमेंट रिलेटेड गव्हर्नमेंट स्कीम आहेत, ज्या की एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या आहेत. त्या आपण ह्या येणाऱ्या लेक्चर सिरीज मध्ये काय करणार आहे, डिटेल मध्ये कव्हर करणार आहोत. समजलं? उद्यापासून ही लेक्चर सिरीज स्टार्ट होत आहे. उद्या संध्याकाळी 7:00 वाजता लेक्चर सुरू होईल. अजून रिमाइंडर लक्षात ठेवा डोक्यात, ओनली युट्यूब लाईव्ह फॉर्मॅट मध्ये लेक्चर होणार आहे, नंतर हे डिलीट केलं जाईल. चालेल? तर आता नीट लक्षात ठेवा सर्व गोष्टी. वेटेज बघा आधी, वेटेज बघून ठरवा लेक्चर सिरीज करायची की नाहीये. क्वालिटी कंटेंट कुठंच भेटणार नाही, गॅरंटी देतो. तोंडाच्या हवा करत नाहीये, फक्त कंटेंट आणि क्वालिटीवर आपलं लक्ष असतं. समजतंय? चलो, तर ह्या टोटल ह्या 10 हे सेक्टर्स आहेत, 8 सेक्टर. 8 सेक्टरवरती 50 स्कीम काढून आणलेले आहेत, त्यांची नावं देखील तुम्हाला सांगितलेले आहेत, त्या आपण कव्हर करणार आहे. योजना एक्सप्रेस, मिशन 50-50, 50 डे 50 इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट स्कीम. दररोज एक गव्हर्नमेंट स्कीम, 30 मिनिटाचा व्हिडिओ असेल, युट्यूब लाईव्ह फॉर्मॅटमध्ये असेल. उद्यापासून लेक्चर सिरीज स्टार्ट होईल आपली. संध्याकाळी 7 वाजता आपले लेक्चर्स म्हणजे सुरू होईल, ते 7:30 पर्यंत लेक्चर चालेल. 7:45 ला व्हिडिओ डिलीट करण्यात येईल युट्यूब वरून. चालेल? सर्वांनी नक्की लेक्चर बघा. ह्याचं तुम्हाला PDF करंट क्रोनिकल्स बाय आतिश शिंदे ह्या टेलिग्राम चॅनलवरती PDF बघायला भेटेल. PDF तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता आणि रेफर करू शकता. PDF तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे मी. ठीक आहे? प्लस तुमचा रिस्पॉन्स बघून आहे ह्याच्यावर गव्हर्नमेंट ह्याच्यावर आपण MCQ टाईप मध्ये टेस्ट देखील घेणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. तर आपल्या टेलिग्राम चॅनल आहे करंट क्रोनिकल्स बाय आतिश शिंदे. जॉईन केलं नसेल तर जॉईन करा. चॅनल तुम्हाला दाखवतो मी कुठलं आहे ते. आपलं हे चॅनल आहे, आपलं करंट क्रोनिकल्स बाय आतिश शिंदे. हे चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करा. ठीक आहे? अराउंड 15,265 मेंबर आहेत. ह्याच्यावरती तुम्हाला PDF, आणि आपण PDF तर टाकतच असतो बघा. हे 14 ऑगस्टची डेली करंट अफेअर असेल, जुलैचं मॅगझिन असेल, 13 ऑगस्ट, 12 ऑगस्ट मॉनिटरी पॉलिसी कमिटी असेल. तर हे सर्व PDF तुम्हाला आपल्या लेक्चरवरती बघायला भेटेल. तर टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करा. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक भेटेल. भेटूया आता उद्या संध्याकाळी ठीक 7 वाजता. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.